1960 नंतरच्या घडामोडी. तर आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करतोय. चला तर मग आतापर्यंत आपण आता बघितलं की थोडस आपण जास्त वेगात बघितलं की कशा रीतीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेलं आहे की राजीव गांधी पर्यंत आपले स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंत आपण आता ही कारकीर्द समजावून घेतली. आता पुढे काय काय झालं किंवा पुढे अभ्यासक्रमात काय आहे ते आपण आता बघणार आहोत. आता आपण मागच्या आढाव्यामध्ये बघितलं की काही पंतप्रधान आले आणि गेले. ह्याच्यामध्ये काही व्यक्तींचा समावेश होता. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, HD दैवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचा समावेश आहे. आणि मग शेवटी 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार हे सत्तेवर आलं आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी आणि यांनी पाकिस्तानाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. 1998 मध्ये भारताने आणखीन काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र असं घोषित केलं. आपण पण काही चाचण्या केल्या, आपल्या पण भारताने काही चाचण्या केल्या, कारण आपण कुणापेक्षाही कमी नाहीये. आपला भारत देश हा कुणापेक्षा सुद्धा कमी नाहीये, म्हणून आपण सुद्धा काही चाचण्या केल्या आणि आपलं राष्ट्र हे अण्वस्त्रधारी आहे हे आपण सर्व जगाला दाखवून दिलं. आपण त्यांचा प्रयोग कुठे नाही करणार आहे, पण आपल्याकडे ते आहे. आपल्याकडे इतकी प्रगती झालेली आहे हे आपल्याला कळलं. त्याच्यानंतर 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून परत एक युद्ध झालं आणि या युद्धात सुद्धा पाकिस्तानाचा पराभव झाला. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच आपल्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य राहिलेली आहे. कारण अतिशय चांगल्या रीतीने आपल्या नेते मंडळींनी, आपल्या पंतप्रधानांनी योग्य तो मार्ग आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काढून आपल्याला सर्वांगीण विकास आपल्या भारताचा केलेला आहे. कशा रीतीने तर भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन हे प्राप्त करायचं होतं. मग ही नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था ही अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना ही सुरू करण्यात आली. आता कधी सुरू झाले ते बघा, नीट लक्ष द्या. थोडीशी इथं या विभागात थोडासा सगळ्या आपल्या यशाचा, आपल्या भारताच्या यशाचा संपूर्णपणे अगदी मिश्र स्वरूपात असा हा आढावा दिलेला आहे. परंतु काळजी करण्याचं कारण नाही, कारण मी तुम्हाला तो जसे मुद्दे आहेत तसे पूर्णपणे स्पष्ट आणि व्यवस्थित करून सांगणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर 1991 मध्ये नरसिंहराव, आपण बघितलंच, PV नरसिंहराव यांच्या शासनानं काही आर्थिक सुधारणा घडून आणण्यास प्रारंभ केला आणि या आर्थिक सुधारणांनाच उदारीकरण असं म्हणतात. काय म्हणतात? उदारीकरण. पुढे बघूया. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे ही भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. आता कशामध्ये भरभराट झाली आता आपण अनुषंगाने बघतोय की उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक यांनी सुद्धा आपल्या भारतीय व्यवस्था सुधारण्यास मदत केली. आपल्याकडे अत्यंत सुधारित असे वैज्ञानिक आहेत त्यांच्यामुळे सुद्धा. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या या नव्या संध्या निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या बदलाचे वर्णन जागतिकीकरण, बघा परत एकदा सांगते,
1991 नंतर झालेल्या या बदलाचं वर्णन हे जागतिकीकरण असं केलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 घटकांचा समावेश आहे. तर ते कोणते घटक? तर 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर M.M. स्वामीनाथन हे होते आणि त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले होते. म्हणजे आधुनिक बी बियाणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतामध्ये करून त्यांनी पीक पाणी वाढवण्याचं उत्पादन केलेलं. आता पुढे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी काय केलं तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीचा प्रयोग त्यांनी जो चळवळीचा त्या प्रयोगाने दुधाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढलं. याला धवल क्रांती असं म्हणतात. काय म्हणतात? धवल क्रांती. तर आता अणुशक्ती, आता आपल्या शेतीच्या सुधारणामध्ये पण किती चांगले बदल झाले होते. त्याच्यानंतर आपल्या जो दुग्ध उत्पादन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुग्धोत्पन्नातील सुद्धा आपण बदल बघितले. त्याच्यानंतर म्हणजे आपण धवल क्रांती बघितली. त्याच्यानंतर आपण अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा भारतानं अगदी चांगली प्रगती केली. कशी केली तर डॉक्टर होमी भाभा, नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, डॉक्टर होमी भाभा यांनी आपल्या अणुशक्तीचा कार्यक्रमाचा पाया घातला. ते आहेत तारापूरला आपल्याकडे आहे, त्यांचा संपूर्ण प्रकल्प आहे. त्याच्यानंतर अणुशक्तीचा वापर कशा कशासाठी केला, सुधारितपणे केला गेलेला आहे. वीज निर्मिती, औषध, संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावरच हा भर होता. अणुशक्तीचा जरी कार्यक्रम आपण राबवलाय आपल्या देशाने, मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं, तरी पण आपल्या भारत देशाचा असा उद्देश बिलकुल नाहीये की कोणाला नुकसान पोचावं किंवा कुणाला हानी व्हावी किंवा कुणाचं काहीतरी दुःख व्हावं कुठल्या देशात, असं नाहीये. तर त्याचा वापर चांगल्या आपल्या देशातील चांगल्या कारणासाठी केला जावा आणि याच्यासाठी की सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही सुरक्षित आहोत, आमच्याकडे हा केलेला आहे, अगोदरच आमच्याकडे ही योजना राबवली आहे, म्हणजे आपल्याकडे हे संपूर्ण संशोधन केलेलं आहे. हे पण त्याच्यातून दिसून येतं की आम्ही सर्वतोपरी सुरक्षित आहोत, आमच्याकडे सुद्धा ही सुरक्षितता आहे. त्याच्यानंतर अवकाश तंत्रज्ञानातही भारताने चांगली कामगिरी केली. आता उपग्रह आपण सोडतो आकाशामध्ये, जेणेकरून आपण खूप साऱ्या वाहिन्या बघू शकतो, खूप सगळं शूटिंग बघू शकतो, चित्रीकरण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण सगळं काही आधुनिकीकरण त्याच्यामधून आपल्याला दिसण्यात येतं. तर मग कोणता तर आर्यभट्ट हा पहिल्यांदाच सोडला होता. 1975 मध्ये उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता आणि आता भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह हे आकाशामध्ये सोडलेले आहेत. बघा किती मोठी कामगिरी केलेली आहे आपल्या भारत देशाने की संपूर्ण आपण ह्या प्रवासामध्ये त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास आपण ह्या भारताचा बघत आहोत. आता पुढे आपण काय शिकलो? भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये आहे? पंचवार्षिक योजना का सुरू करण्यात आली? आर्थिक उदारीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण ह्याची माहिती लिहायची. धवल क्रांती म्हणजे काय आणि हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? चला तर मग आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.